नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। देशभरामध्ये प्रत्येकाला लस हवी आहे। ही लस उत्पादित होण्याची केंद्र भारतामध्ये अत्यंत मर्यादित आहेत। भारताच्या लोकसंख्येला पुरेशी लस वेगाने मिळावी याच्यासाठी सर्व सरकारांचा आग्रह आहे। केंद्र सरकार या दृष्टीने अधिक वेगाने पावलं सुद्धा टाकतंय। याच्यासाठी आवश्यक त्या पैशाची तरतूद करून योग्य त्या नियोजनाच्या माध्यमातून प्रथमतः गरजेच्या असलेल्या सर्व वयोगटाला वेगाने लस मिळेल याच्यासाठी पावलं टाकली जात आहेत। हे सगळं एका बाजूला घडत असताना दुसऱ्या बाजूला लशीची सर्वाधिक निर्मिती करण्याची क्षमता असलेला माणूसच वादाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय। अदर पूनावाला असं त्याचं नाव। सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ असलेले अदर पूनावाला गेल्या काही काळापासून भारतात नाहीत। ते भारतभूमीच्या दूर आहेत आणि भारतभूमीच्या दूर असतानाच त्यांनी आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थांना दिलेल्या काही मुलाखतीतून त्यांची वक्तव्य समोर येत आहेत। त्या वक्तव्यातून भारतामध्ये वादंग निर्माण झालाय। लशीच्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत। धमक्या देणाऱ्यांची नावं घेतली तर शीर उडवलं जाऊ शकतं, इतकी टोकाची विधानं अदर पूनावाला यांनी भारताबाहेर राहून आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थांकडे केली। वाद पेटतोय असं लक्षात आल्याच्या नंतर त्याचं क्लॅरिफिकेशन स्पष्टीकरण सुद्धा दिलं आणि नेहमीप्रमाणे एखाद्या सराईत राजकारण्याने भूमिका घ्यावी त्याच पद्धतीने अदर पूनावाला यांनी त्यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला असं म्हणत स्वतःची सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला। हे सगळं यासाठी सांगणं गरजेचं आहे कारण आत्ताच्या घडीला तुम्हा आम्हा सर्वांना लशीचा योग्य तो डोस योग्य तो वेळेत मिळेल याच्यासाठी ज्या माणसाला प्रथमतः जबाबदारी देण्यात आलेली आहे ते अदर पूनावाला आहेत। सिरम इन्स्टिट्यूटची निर्मिती भारतात कशी झाली, सिरम इन्स्टिट्यूट कशी फोफावली, सिरम इन्स्टिट्यूटच्या पाठीमागे कोणते राजकारणी, शास्त्रज्ञ आणि त्याचबरोबर व्यावसायिक दृष्ट्या व्यवस्थेतले लोक होते, या सगळ्याची चर्चा कधीतरी सवडीने करता येईल। सिरमच्या साठी हाफकिनचा बळी दिला गेला का याची चर्चा सुद्धा सविस्तररित्या कधी ना कधीतरी करता येईल। पण आत्ताच्या घडीला अदर पूनावाला यांच्या वक्तव्यातून जे काही समोर येतंय ते जास्त चिंताजनक आहे। मुळात अदर पूनावाला यांनी जागतिक पातळीवर असलेल्या फार्मा कंपनींच्या युद्धात स्वतःला प्याद म्हणून वापरू द्यायची तयारी केलेली आहे का? भारत हा जगातला लोकसंख्येच्या बाबतीत एक प्रचंड मोठा देश आहे। चीनच्या नंतर ज्याची लोकसंख्या आहे तो देश भारत आणि पर्यायाने भारत म्हणजे जगातली एक मोठी बाजारपेठ। या बाजारपेठेला लस पुरवण्याच्या साठी प्रत्येकाला इच्छाशक्ती आहे, मात्र त्या पद्धतीचं यश हे फारच मर्यादित लोकांना मिळणार आहे। तेव्हा त्या यशातून व्यावसायिक हित साध्य करण्यासाठी जगातल्या फार्मा कंपन्या सक्रिय असताना अदर पूनावाला यांची वक्तव्य आणि अदर पूनावाला यांच्या वक्तव्यातून निघणारा व्यावसायिक अर्थ काय सूचित करतो? अदर पूनावाला हे पुण्यात असायचे, ते फार कमी वेळ जरी भारतात आणि त्यातलाही कमी वेळ जरी पुण्यात असले तरी पण त्यांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे। महाराष्ट्राच्या सरकारची आपल्या क्षेत्रातल्या व्यावसायिकांना संरक्षण देण्याच्या बाबत काय भूमिका आहे हा प्रश्न सुद्धा चर्चेला येणं गरजेचं आहे। याआधी महाराष्ट्रात अंबानींना धमकावलं गेलं आणि आता अदर पूनावाला यांना धमकावलं जात असेल तर राज्यात उद्योगपती सुरक्षित आहेत का हा प्रश्न संबंधितांना विचारायला जायला हवा। पण एकीकडे हे सगळं घडत असताना अदर पूनावाला यांच्यावर जबाबदारी लस पुरवण्याची आहे, ती पूर्ण होणार आहे का? गेली 4 दिवस पुणे आणि मुंबई सारख्या महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि लोकसंख्येच्या घनतेमध्ये मोठ्या शहरांमध्ये लस करणं अर्थात लसीकरण बंद आहे। लसीकरणाच्या या बंद असण्यामागे लशीचा अपुरा पुरवठा आणि पुरवठ्यातले अडथळे हे कारण दिले जात आहेत। या सगळ्यामुळे सर्वसामान्यांचं आयुष्य धोक्यात आलंय। फार्मा कंपन्यांचं राजकारण एका बाजूला, पण भारतातल्या नागरिकांचं जीविताचं रक्षण हे त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे हे विसरता कामा नये। आणि म्हणून कुणा एका आदरच्या अनादर स्वरूपातल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे भारताच्या लसीकरणाचा खेळखंडोबा व्हायला नको। अदर पूनावाला यांचं झोरास्ट्रियन मधलं हे नाव, त्याचा अर्थ
सांगतो तो अग्नी असा आहे, पण आज त्यांच्या नावानं भलत्याच ठिकाणी वादाचा अग्नी पेटलाय। तो भडकता राहणार नाही हे पाहणं सरकारची जबाबदारी असेल। पण या निमित्तानं इतरही अनेक प्रश्न उपस्थित होतात आणि त्याचीच चर्चा आजच्या लक्षवेधीमध्ये आपण करणार आहोत। विषय आहे पूनावाला प्रकरणाच्या आडून बरंच काही। आदर पूनावाला प्रकरणाच्या आडून बरंच काही या विषयावरील चर्चेत आपल्या सोबत सहभागी होत आहेत भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता गणेश खंडकर, मवियाच्या प्रतिनिधी आणि काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील, निवृत्त पोलीस अधिकारी म्हणून आपल्या सगळ्यांना परिचित असलेले धनराज वंजारी, आरोग्य विश्लेषक अमोल अन्नदाते आणि थोड्याच वेळात आपल्या सोबत शिवसेना पुणे शहर समन्वयक आनंद दवे जोडले जातील। सर्व मान्यवरांचं या चर्चेमध्ये आपण स्वागत करूया। चर्चेची सुरुवात करण्यापूर्वी हे धमकी नावाचं प्रकरण कुठं जन्माला आलं त्याचा शोध घ्यायचा आम्ही थोडासा प्रयत्न केला आणि यामध्ये ज्या गोष्टी समोर आल्या त्यात असं लक्षात येतंय की पहिल्यांदा तर सिरमच्या लसीच्या गाड्या अडवू अशा स्वरूपाचं वक्तव्य करणारी व्यक्ती महाराष्ट्रातली होती आणि ती होती राजू शेट्टी। राजू शेट्टी यांनी या संपूर्ण प्रकरणात काय वक्तव्य केलं ते पहा आणि दुसऱ्या बाजूला आदर पूनावाला यांच्या भारताच्या बाहेर राहून सातत्याने होणाऱ्या वक्तव्यांवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले काय म्हणतात ते आपण पाहणार आहोत। राजू शेट्टी आणि नाना पटोले यांच्या प्रतिक्रिया क्रमाक्रमानं। मी आजच पंतप्रधानांना त्याचबरोबर गृहमंत्र्यांना आणि आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे। जर महाराष्ट्राचा लसीकरणाचा पुरवठा वाढवला नाही, लस पुरवठा वाढवून दिले नाही तर आम्ही येत्या आठवड्यानंतर पुण्याच्या सिरम मधून बाहेर पडणारे राज्याबाहेर जाणारे लसीच्या गाड्या अडवल्याशिवाय सोडणार नाही। आदर पूनावालांनी त्यांच्या झालेल्या घटनेचा खुलासा करावा आणि त्यांच्या जीवितास समजा देशामध्ये धोका असेल तर काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे। त्यांच्या जीविताचं रक्षण करायला काँग्रेस सक्षम आहे, पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात जे त्यांचं तर या सर्व प्रकरणावरची चर्चा सुरू करण्यासाठी माझा पहिला प्रश्न हेमलता पाटील यांना आहे। हेमलताजी, आपण आता प्रांताध्यक्ष तुमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांचं वक्तव्य ऐकलं असेल। ते म्हणाले आदर पूनावालांना भीती वाटत असेल तर त्यांचं रक्षण करायला काँग्रेस समर्थ आहे, आदर पूनावालांना देशात भीती वाटत असेल तर त्यांचं संरक्षण करायला काँग्रेस समर्थ आहे। आपण आदर पूनावालांची कर्मभूमी महाराष्ट्र आहे, मग त्यांना महाराष्ट्रात भीती वाटतेय हे नाना पटोलेंना म्हणायचं नव्हतं की त्यांना अधोरेखित होऊ द्यायचं नव्हतं? पूनावाला कोणाची भीती वाटते हे आदर पूनावाला स्वतः सांगू शकतील। त्यामध्ये आपण काही इमले बांधणं किंवा कुणावरती नाव घेणं हे अतिशय चुकीचं होईल, कारण हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आणि आपल्याला सगळ्याला महाराष्ट्र नाही संपूर्ण देशाला सध्या लसीकरणाची गरज आहे। त्यामुळे देशाचं लसीकरण होणं हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे। त्यामुळं आदर पूनावालांना नक्की कोणाची भीती वाटते आणि कोणापासून त्यांना संरक्षण हवंय ते स्वतः सांगू शकतील। आणि यामध्ये माहिती काय आहे हेमलताजी, आपली माहिती काय आहे? त्यांना कोणी धमक्या दिल्या असतील, त्यांना कोणाची भीती वाटत असेल? या संदर्भामध्ये माझ्याकडे कुठलीही अधिकृत माहिती नाही आणि अनधिकृत माहिती सुद्धा नाहीये। त्यामुळे या संदर्भात मी काहीही सांगू शकत नाही। फक्त त्यांचं जे आधीचं स्टेटमेंट होतं की मी समजा अशा पद्धतीने भारतामध्ये माझा शिरच्छेद होऊ शकेल असं ते पहिलं स्टेटमेंट होतं आणि त्याच्यानंतरचं पण त्यांचं स्टेटमेंट बघितलं तर त्यामुळे त्यांना नक्की कोणाची भीती आहे हे त्यांनी सांगावं। त्यांनी केंद्र सरकारकडे सांगावं, महाराष्ट्र सरकारकडे सांगावं। दोन्ही सरकार त्यांचं संरक्षण करायला सक्षम आहेत आणि त्यानंतर त्यांना काहीही कुठल्याही पद्धतीची भीती वाटली तर आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जी भूमिका घेतली की काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांना त्या पद्धतीने मदत करेल। देशातली कुठलीही आपण असं म्हणता आहात की आपल्याकडे आत्ताच्या घडीला आदर पूनावाला यांना मिळालेल्या धमकीबाबत नक्की आणि पुरेसा असा कोणताही अधिकृत अनधिकृत तपशील नाही। मला गणेश खंडकर यांना विचारायचं आहे। गणेश खंडकर भारतीय जनता पार्टीचे एक वरिष्ठ नेते आणि महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार म्हणतात आदर पूनावालांना कोणी धमकी दिली ते योग्य वेळेला सांगेन। याचा अर्थ भाजपाकडे माहिती आहे
की आदर पुनावालांना कोण धमकावताय? प्रसादजी कसं आहे, आता सध्या महाराष्ट्राची आपण ती स्थिती पाहिली तरी असं जहाज आहे की ते 3 दिशेला 3 जण ओढत आहेत आणि ते नेमकं कुठं चाललंय हे कोणालाच माहिती नाहीये. आणि त्यामुळं बघा असं आहे की राजू शेट्टी हे या सरकारचा एक भाग आहे, त्यांना पाठिंबा दिलेला आहे. ते असं वाक्य उच्चारतात. त्यानंतर काँग्रेस असं म्हणते की आम्ही त्यांना संरक्षण देऊ, आणि त्याही पलीकडे जाऊन राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया आणि त्यानंतर शिवसेनेच्या वतीने काल आलेली प्रतिक्रिया, त्यांनी म्हटलं बा आम्ही धमकी दिली नाही. असं आहे की तुम्हाला विचारलं कोणी धमकी कोणी दिली म्हणून. प्रश्न आहे की आदर पुनावालांनी जी काही वाक्य उच्चारली किंवा त्यांनी जी परिस्थिती सांगितली त्या बाबतीत आपली नावं उघड होऊ नये म्हणून पुन्हा एकदा आता ही धावपळ सुरू झालेली आहे. एक मिनिट, हा एक महत्वाचा तपशील आहे. आपल्याला सुचवायचं काय आहे नक्की याच्यातून? असं आहे की आदर पुनावाला हे आपल्या पद्धतीनं काम करतायत आणि ते ज्या वेळेला हे काम करतायत त्यावेळेला त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट होण्या अगोदर या तीनही आघाडीमधल्या राजकीय पक्षाच्या प्रमुखांना किंवा त्यांच्या म्हणजे ज्याला आपण म्हणू शकतो पक्षाचे जे प्रमुख चेहरे आहेत त्यांना एवढी घाई काय स्टेटमेंट देण्याची? आदर पुनावालांनी आपली भूमिका स्पष्ट केली असती. त्यांनी हे सांगायच्या अगोदर की आम्हाला केंद्र सरकार मदत करते, इथून स्टेटमेंट सुरू झाल्या. आता भीती अशी आहे, ते एक वाक्य असं म्हणाले की बाबा जर खरं सांगितलं तर माझा शिरच्छेद होईल. आता ते म्हणाले असतील ना, त्यांना केंद्रानं पूर्ण संरक्षण दिलंय, त्याच्यावरती स्टेटमेंट अशी येते. थोडक्यात तुम्हाला असं सुचवायचं आहे की चोराच्या मनात चांदणं असं असू शकेल? मी अशी शंका व्यक्त करायला मला पूर्ण जागा आहे. शंका व्यक्त करायला पूर्ण जागा आहे. भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांना, काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्या सोबत आहेत, त्या म्हणतात की आत्ताच्या घडीला काँग्रेसकडे या प्रकरणामध्ये कुठली माहिती नाही. आनंद दबे पुणे शहर समन्वयक आहेत शिवसेनेचे, पक्षाची भूमिका ते मांडतीलच. आणि त्या निमित्तानं आता जो महत्वाचा एक संकेत या चर्चेत समोर आला तो असा आहे की आदर पुनावालांना धमकी कोणी दिली याची चर्चा सुरू होते न होतेच तोच शिवसेनेचे नेते म्हणायला लागले आम्ही नाही धमकी दिली. प्रसादजी मला बोलायचंय, देतो मी संधी आपल्याला. एकच मिनिट, नाव शिवसेनेचं आलंय त्यामुळे एकदा पटकन आनंद दबेंची भूमिका ऐकूयात. आनंद दबे बोलतील आणि मग आपल्याला हेमलताजी नक्की संधी देतील. नाही दबे साहेब बोला. खरं तर भाजपच्या प्रवक्त्यांचं बोलणंच म्हणजे आश्चर्यकारक आहे. एखादा कलाकार आत्महत्या करतो तेव्हा सगळ्यात पहिली भूमिका हे मांडतात. दुसरं काही घडलं महाराष्ट्रामध्ये की कोणत्या मंत्र्यावर आरोप होणार आहेत, कोणत्या मंत्र्याचा राजीनामा येणार आहे हे सगळ्यात पहिलं यांना कळतं. त्यावेळेस मात्र यांना काही म्हणायचं नसतं. आणि यावेळेस जर एखाद्या नेत्यांनी आमची अशी भूमिका मांडली असेल की खरं काय खोटं काय ते लोकांच्या समोर यायला पाहिजे, तर मात्र आम्ही पहिलं का बोललो असं. त्यामुळे भाजपने एकदा ठरवावं की आपण नेमकं कधी आणि काय कोणी स्टेटमेंट करायला पाहिजे. आनंद दबे याच्यातला एक तपशील असा आहे की धमकी कोणी दिली असं विचारल्यानंतर आम्ही नाही दिली असं म्हटलं गेलं. असा एक संदर्भ भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी दिला. नाही, मुळात मी तेच म्हणतोय, आम्ही नाही, मी सांगतो तुम्हाला, आम्ही दिलेली नाही असं कधी वाक्य कोणत्या नेत्याकडनं आलेलं नाही. जर तुमच्या रेकॉर्डला असेल तर दाखवावं कृपया. हे त्यांचे मनाचे श्लोक आहेत भाजपच्या लोकांचे, बाकी काही नाही. गणेश खणकर याचं काही उत्तर आहे का पटकन? गणेश खणकर, आपले मनाचे श्लोक सुरू झाले आहेत का? तुम्ही काही संदर्भ पाहिलाय? नाही बघा असं आहे की तातेजी आम्ही विरोधी पक्षात आहोत. आम्ही कोणाचं नाव घ्यायचं न घ्यायचं हा आमचा प्रश्न आहे ना. तुम्ही सत्ताधारी आहात, तुम्ही आज आनंद सांगता का? एक्झॅक्टली मग तसं आम्ही सुद्धा काय बोलायचं आमचा प्रश्न. तुम्ही आम्हाला शिकवू नका सारखं कधी काय बोलायचं. देतो संधी. याच्यावर लिहायचंय प्रसादजी की आदर पुनावाला नाही, ऐका, आदर पुनावाला हे मोठं व्यक्तिमत्व आहे, देशातलं मोठे उद्योजक आहेत, त्यांना धमक्या येणार का पहिलं प्रकरण नसावं जर आले असतील तर. हा एक नवीन आणखीन खुलासा आणताय तुम्ही अजून समोर. आनंद दबे, हा एक आणखी नवीन खुलासा आपण शिवसेनेचे प्रतिनिधी या नात्यानं चर्चेत आणताय की आदर पुनावालांना याच्या आधी पण धमक्या आलेल्या असतील. मुळात व्यावसायिकांना धमक्या दिल्या का पाहिजेत? काय प्रसादजी तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करू नका. मी असं म्हटलं की उद्योजकांमध्ये अशा लोकांना त्यांची सवयी असतात. काही वेळा अनेक वेळा कामगार संघटनांकडे काही गोष्टी झालेल्या असतात, अनेक वेळा उद्योगपतींकडनं काही गोष्टी झालेल्या असतात. माझं असं म्हणायचं होतं, मला असं म्हणायचंय ते मोठे व्यक्तिमत्व उद्योग जगतातलं त्यांना या गोष्टी हाताळण्याची सुद्धा सवय असते.
केंद्र त्यांना Y+ सिक्युरिटी देते, त्यांची स्वतःची एक वेगळी सिक्युरिटी आहे. असं असताना सुद्धा आपण काय बोलतो हे सुद्धा याचं पूर्ण जाणीव त्यांना असते. अशा वेळी असे अर्धवट आरोप करून जाण्यामागे त्यांचा खरं काय हेतू आहे का हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे असं माझं ठीक मत आहे. आहे, या मुद्द्यावर बोलू. कारण हेमलता पाटलांचं एक सांगितलं मत असं यावर असं बोलले, नोंदवून हे घेतोय आणि त्यानंतर नाही, गणेश खंडकरांना संधी देतो. हेमलताजी, आपण बोलावं. आज बऱ्यापैकी मान्यवरांची संख्या असल्यानं वेळेची मर्यादा असणार आहे. मला प्रत्येकाला एका विशिष्ट कालावधीनंतर थांबवावं लागेल. हेमलताजी. प्रसादजी, भाजपचे प्रवक्ते हे भाजपचे प्रवक्ते आहेत का आधार पुनावालांचे प्रवक्ते आहेत? नाही, आधार पुनावालांचे प्रवक्ते भाजपा नसावं अशी तुमची अपेक्षा आहे का? एक मिनिट मला बोलू देत, माझं जी. बोलणं पूर्ण करू देत. वेळ कमी आहे माझ्याकडे. ते आता बोलताना 2-3 गोष्टींचा त्यांनी उल्लेख केला आणि त्यांनी त्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी. पहिला त्यांनी उल्लेख असा केला की 3 पक्षाच्या लोकांना भीती वाटते की त्यांचं नाव येईल. हे ते जबाबदारी म्हणतायत का? अदरवाईज त्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल. तुम्ही 3 पक्षांच्या लोकांची नावं जी घेतली आहेत ना, त्याबद्दल तुमच्याकडे जर काही ऑथेंटिक माहिती असेल तर आरोप करा, नाहीतर तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला आम्ही कंप्लेंट करू आणि तुम्ही याला कारवाईला सामोरं जावं लागेल. गणेश खंडकर, या प्रकारच्या आव्हानाला सामोरं जायची भाजपाची तयारी आहे का? मला पूर्ण करू दे. दुसरा प्रश्न, आशिष शेलारजी असं म्हटले की चॅनलवरती योग्य वेळी आम्ही त्यांची नावं समोर करू. आशिष शेलारांना जर या संदर्भात काही माहिती असेल तर हा राष्ट्रीय सुरक्षतेचा प्रश्न आहे, हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, देशापुढे सध्या सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे आशिष शेलार यांनी ही नावं ताबडतोब पोलिसांकडे किंवा राज्य शासनाकडे किंवा राज्य शासनाकडे विश्वास नसेल तर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे ही नावं द्यावीत, नाहीतर आशिष शेलारांवरती सुद्धा कारवाई महाराष्ट्र शासनाने केली पाहिजे. कारण हेमलता पाटील, अत्यंत दोन आणि स्पष्ट भूमिका आपण मांडल्या. सवयीप्रमाणे सारखं कोर्टात जावं, दिल्लीला जावं, गृहमंत्र्यांना भेटावं. रात्री 2 वाजता भेटतात त्यांचे नेते गृहमंत्र्यांना. सवाईचा विषय नाही, कुठलाही विषय डायलॉग करू नका. विषय अतिशय महत्वाचा आहे आणि आपण कोणावरती आरोप करताना अशा पद्धतीने आरोप करणं हे खपवून घेतलं जाणार नाही. एक मिनिट हेमलताजी, अहो, कोर्टात जाण्याचा विषय मी नाही काढला, तो आनंद दवेंनी काढला. तुमच्या सहयोगी पक्षाचे सदस्य आहेत. गणेश खंडकर बोलतील. गणेश खंडकरांना 2 प्रमुख मुद्द्यांचं उत्तर द्यायचं. एक, आशिष शेलारांकडे अत्यंत संवेदनशील स्वरूपाची माहिती असेल, ती त्यांनी दडवली असेल तर ते चूक आहे का? 2, त्यांनी ती माहिती संबंधित यंत्रणांना दिलेली आहे का? 3, जर गणेश खंडकर, या चर्चेत आपल्याला संबंधित पक्षांनी धमकी दिल्या प्रकरणी काही माहिती असेल तर ती तुम्ही का दडवत आहात? आणि माहिती दडवल्या प्रकरणी तुमच्या विरोधात काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी पोलिसी कारवाईची तक्रार दाखल करण्याबाबत भूमिका देत तुम्हाला आव्हान दिलेलं आहे. गणेश खंडकर. प्रसादजी, असं आहे की मी मुंबईत राहतो. उभा आयुष्य आमचं राजकीय संघर्ष करण्यात गेलाय. विद्यार्थी दशेपासून संघर्ष करत इथपर्यंत आलोय. हेमलता ताई म्हणून तुमचा आदर करतो. तुम्हाला कोणाला जिथे तक्रार करायची असेल तुम्ही करू शकता. आपण इथे चर्चेला बसलेलो आहोत. आनंद दवेंनी असं सांगितलं की यापूर्वी सुद्धा, माझं ऐकून घ्या ना, मग माझं ऐकून घ्या प्लीज, माझी विनंती आहे. तुम्ही बोललात तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करणार आहात, तरी पण मी ताई म्हणून तुमचा उल्लेख करतो. आधार पुनावाला हे पुण्याचेच आहेत, आनंद दवे देखील पुण्याचेच आहेत. त्यांनी असं म्हटलं की यापूर्वी देखील धमक्या आल्या असतील. हे मी नाही म्हणालो, मी म्हणालेलो नाही, लक्षात घ्या. दुसरी बाब, मी विरोधी पक्षात आहे, माझं काम लावू नका. मी असं सांगितलं होतं की उद्योग विश्वाला अशा धमक्या नवीन नसतात. भलेवाला कामगार संघटना काही बोलतात, त्यातून त्यांना बाहेर पडता येऊ शकतं. माझ्या तोंडात नको ते वाक्य. आनंद दवे, आपण वेळेची मर्यादा प्रत्येकाला घातलेली आहे. ते बोलू नका. आपण एका मोठ्या चॅनेलवर डिबेटला बसलेलो आहोत. लाखो कोटीमध्ये लोक आपल्याला बघत असतात. आनंद दवे, आपल्या प्रश्नाला उत्तर देता येते, एकदा ऐका. गणेश खंडकर, पटकन आपली भूमिका मांडा. मग मी तेच सांगतोय, मी विरोधी पक्षात आहे. एखाद्या उद्योजकाने या संदर्भातली भूमिका मांडल्यानंतर जर केंद्र सरकारने त्याला संरक्षण दिलं असेल तर काँग्रेस पक्ष असं कसं म्हणू शकतो की ही रेकी करण्यासाठी त्याला संरक्षण दिलेलं आहोत? त्यांनी सांगितलं, आम्ही संरक्षण दिलं, आम्ही आमचं काम केलं ना. तुम्ही राज्याकडून त्यांना संरक्षण द्या. अहो, तुमचे घटक पक्ष म्हणतात आम्ही त्यांना ही कारवाई करू, आम्ही गाड्या बाहेर जाऊन देणार नाही. आणि या चर्चेदरम्यान तुम्ही आमच्यावरती गुन्हा दाखल करण्याची भाषा करताय. तुम्हाला पूर्ण सूट आहे. कारण तुम्ही विरोधी पक्ष म्हणून मी विरोधी, हो ताई, माझं ऐकून तर घ्या. तुमचा धीर का सुटतोय? मी विरोधी पक्ष म्हणून जे चुकीचं होईल त्याच्या संदर्भात बोलणार.
माझं म्हणणं जेव्हा खोडून काढा, देशासमोर तो महत्त्वाचा तुम्हाला प्रश्न पूर्ण असतो, अधिकार तेव्हा आहे, प्रत्येक चर्चा ही तो तुम्हाला गांभीर्यानेच केली पूर्ण पाहिजे. अधिकार आहे. कुठलीही प्रसादजी, चर्चेची चेष्टा केली जाऊ प्रसादजी, नये. चर्चा भरकटते आहे प्रसाद, चर्चा भरकटते आहे. आहे मी हस्तक्षेप करणार आहे, मी हस्तक्षेप करणार आहे. या राजकीय तुम्ही प्रवक्त्यांना माझं पुरेसा एकतर वेळ म्हणणं मिळावा माझ्यावरती म्हणून थांबलो होतो. आता मला या चर्चेला धनराज वंजारी आणि डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्यापर्यंत न्यायचं आहे. धनराज वंजारी, मुळात आदर पुनावालांसारखा माणूस हा व्यावसायिक आहे. तो त्या निमित्तानं देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान करतो, रोजगार निर्मिती करतो. त्या व्यक्तीला अचानक भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात असुरक्षित वाटावं लागतं आणि तो माणूस भारतातून बाहेर राहतो. आता तो, काही जण म्हणतात की ते पळून गेले, काही जण म्हणतात की ते तसेही भारतात नसतात. मुळात आदर पुनावालांची आजची स्थिती काय यावी आणि यामागे जे दिसतंय तेवढंच आहे की पडद्यामागे इतरही बरंच काही आहे? खरं तर प्रसाद, तुझा आजचा चर्चेचा जो मथळा आहे ना, तो भरकटू नये हा माझा एकमेव प्रयत्न आहे. धन्यवाद. म्हटलेलं आहे की आदर पुनावाला प्रकरणाच्या आडून बरंच काही, आज जे बरंच काही आहे ना ते फार महत्वाचं आहे. तू एक वाक्य बोलला की चोराच्या मनात चांदणे. चोराच्या मनात चांदणे नाही प्रसाद, हे चांदण्यात बसलेले चोर आहेत. तुम्ही मग ललित मोदी घ्या, नीरव मोदी घ्या, चोक्सी घ्या, विजय मल्ल्या घ्या आणि आता आदर पुनावाला ही लंडनलाच का जातात, हेही एक वाक्य अधोरेखित करण्यासारखं आहे. सर्वप्रथम ते केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, तुम्ही दोन्ही सरकारांनी एक कबुली दिली पाहिजे एकमताने की तुमच्या सरकारी यंत्रणा कोविड-19 ची लस बनवण्यासाठी सक्षम नाहीत आणि म्हणून तुम्ही कॉर्पोरेटोक्रेसीचा पदर पकडून आदर पुनावालाकडे गेलात आणि त्याला लसी तयार करायला सांगितलं. आदर पुनावाला, सायरस पुनावाला, त्याचे वडील हे हाफकिन इन्स्टिट्यूटला शर्यतीतून बाद झालेले घोडे पुरवणारे लोक, जिथून लसीचं उत्पादन होत असे त्याच्या लक्षात आलं की हे आपणच करायला पाहिजे म्हणून एक कॉन्स्पिरसी करून हाफकिनचा खून केला गेला. ते हे सिरम इन्स्टिट्यूट सरकारची जागा घेतली, 1700 करोड रुपयाचं अग्रिम अनुदान केंद्र सरकार करून घेतलं. आज केंद्र सरकारने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून फक्त 2 गोष्टीचा खुलासा करावा की जे कॉन्ट्रॅक्ट आदर पुनावाला बरोबर केलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये दुसऱ्या लाटेनंतर होणाऱ्या परिस्थितीची भीषणता विशद केलेली आहे का? लोकसंख्येप्रमाणे या संदर्भातला एक तपशील धनराजजी या संदर्भातला एक तपशील आहे, तोही पुरवतो आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर गणेश कणकरांकडून घेतो. आताच्या घडीचा तपशील असं सांगतो आहे की सुमारे 1200 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत आणि काही कोटी, 12 कोटी लशींची मागणी नोंदवण्यात आलेली आहे. म्हणजे आमच्या हातात चेक आहे, आम्ही एक रकमी पैसे भरायला तयार आहोत, सगळी लस एकदम घेऊ, असं काही कुठे केंद्रानं म्हटलं नाही. केंद्रानं पैसे आधी भरले आणि लसीची मागणी सुद्धा नोंदवली. हा एक भाग झाला. दुसरा महत्वाचा मुद्दा, सिरमचा जन्म, सिरमचा उदय आणि सिरमची प्रतिष्ठापना, याच्यात इतर अनेक पात्र आहेत, केवळ आत्ताचं केंद्र सरकार नाही आहे. मला वाटतं या निमित्तानं अमोल अन्नदातेंना बोलतं करूया. अमोल अन्नदाते, विषय आपल्याला सिरमच्या इतिहासात न्यायचा नाही. तुम्ही एक स्पष्ट करा की आत्ताच्या घडीला या प्रकरणामध्ये सिरमचे सीईओ आदर पुनावाला यांनी देशाबाहेर राहून वक्तव्य करायची गरज काय होती आणि त्यातून संकेत काय मिळतात? प्रसादजी, या सगळ्या घटनाक्रमाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला आणि सिरमचा इतिहास नाही पण आपल्याला पुनावालांचा इतिहास हा तपासावाच लागेल. आणि मी मागच्याही आपल्या चर्चेमध्ये हे स्पष्टपणे बोललो होतो, ते वेगळ्या कारणाने आजही मी ते एक सर्वसामान्य डॉक्टर म्हणून माझा स्वार्थ किंवा म्हणा परमार्थ किंवा काय स्वार्थच म्हणा, मला लस पाहिजे. 4 दिवस झाले प्रसादजी, आम्ही प्रायव्हेट लसीकरण केंद्र लसीसाठी तडफडतोय. 30 तारखेला आमच्या लसींचा साठा परत बोलवून घेतला सगळा की तुम्हाला आम्हाला दिसतंय सॉफ्टवेअरमध्ये, आम्हाला लसी परत द्या. आता एक लक्षात घ्या, पहिली गोष्ट, लंडनला जे आदर पुनावालांनी वक्तव्य केलं त्यांचं जाण्याचं जे बुकिंग आहे किंवा त्यांची जी तिथले जी खरेदी होती त्या गोष्टीची किंवा त्यांचं हे 1.5 महिन्यापूर्वी झालेलं आहे. असं हे रात्रीतून आज सकाळी धमकी आली आणि रात्री निघाले असं काही झालेलं नाही. म्हणजे ते आपण काय क्रोनॉलॉजी समजे असं म्हणतो ते मला वाटतं घटनाक्रम समजून घ्या. हे बऱ्याच दिवसापूर्वी लंडनला जाण्याचं त्यांचं ठरलं होतं आणि हे मी मुद्दामून सिरम इन्स्टिट्यूट मधून माझ्या तिथल्या प्रोडक्शन मधल्या मित्रांकडूनही मी हे कन्फर्म केलं, हे मी तुम्हाला सांगतो.
आणि या त्यांचं संदर्भात हेही एकदा सांगतो. या संदर्भात त्यांनाही प्रश्न विचारला गेला तेव्हा ते असं म्हणाले की कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या बाबत येणारे अडथळे दूर आता- करण्यासाठी ते भारताबाहेर आहेत. पुढची गोष्ट लक्षात घ्या, याच्यात मी आता थोडंसं वैद्यकीय सोडून मी म्हणेल की सेमी पॉलिटिकल मला काही मी माहिती देतो. ठीक. आपल्या या देशामध्ये टाटा ग्रुप जर सोडला तर असा कुठलाही उद्योग समूह नाहीये ज्यांचे कुठल्याही राजकीय लागेबांधे नाहीयेत आणि त्याच्याशिवाय भारतामध्ये व्यवसायच करता येत नाही, हे तुम्हालाही माहिती आहे. टाटा आहेत म्हणून ते टिकून आहेत. आता महाराष्ट्रात राहून एक लक्षात घ्या, पुनावाला ग्रुप जो आहे त्या पुनावाला ग्रुपचं सिरम इन्स्टिट्यूट हा अगदी 5% भाग आहे. लस बनवणं हे त्यांच्यासाठी अगदी छोटा आणि इतक्या वर्षांमध्ये म्हणजे आता डीपीटी नंतर त्यांचा उदय झाला. डीपीटीची ऑर्डर कशी मिळाली, डीपीटी हे लसीकरण, याच्यात हा खूप मोठा इतिहास आहे, वेगळ्या कार्यक्रमाचा विषय. पण त्यांचं याच्यासोबत त्यांचं एव्हिएशन, कुठल्या क्षेत्रांची नावं सांगतोय ते नीट नोट करा, तुमचे सगळ्यांचे ट्यूबलाइट्स लगेच पेटतील. बोलथेवन फार्मास्युटिकल्स, जे महाराष्ट्र सरकारला गेली कित्येक वर्ष सायरस पुनावालांना कॉन्ट्रॅक्ट मिळतंय आपल्याकडे औषधांचं. दुसरं म्हणजे एव्हिएशन. तिसरं म्हणजे हॉटेल आणि रिअल इस्टेट, ज्या रीड्स हॉटेल ग्रुप आहेत ते पुनावालांचे आहेत. फायनान्स मध्ये गुलाबचंद ग्रुपचे सगळ्यात मोठे फायनान्सर हे पुनावाला आहेत. आता याच्या पुढे मी काही बोलत नाही. तुम्ही गुलाबचंद यांचं नाव घेतल्याच्या नंतर महाराष्ट्रातल्या सुज्ञ माणसांना कळत असेल काय समजायचं. हे बघा, मला याच्यातून काही सुचवायचं नाही, पण एक आपल्याला हे बघा, या साध्या गोष्टी आहेत. जे ग्रीनफील्ड स्टड फार्म्स हा त्यांचा सगळ्यात मोठा बिझनेस, ज्याच्यातून फार्माचा जन्म झाला. कारण इम्युनोग्लोब्युलिन आणि याच्यासाठी हाफकिन बुडवलं गेलं, जे वंजारी सरांनी. हाफकिन कोणी बुडवलं याच्यावर किमान 5-7 तासाचा कार्यक्रम होईल. ठीक आहे. एनर्जी क्षेत्रामध्ये ते ऍक्टिव्ह आहेत, जी रियुजेबल एनर्जी. तर या सगळे व्यवसाय ते पुण्यामधून चालवत असताना मला हे सगळं जे तुम्ही याच्या आडून ते 1.5 महिन्यापूर्वी त्यांचं लंडनला जाण्याचं ठरलं. अहो, गावीनी तुम्हाला जे ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिन अँड इम्युनायझेशन, जागतिक आरोग्य संघटनेनी 1 वर्षापूर्वी तुम्हाला भारत सरकारनी सुचवल्यामुळे $3,000 अब्ज अर्थसहाय्य आधीच दिलंय. जवळपास मागच्या जून-जुलैमध्ये 3,000 कोटी, 10,000 कोटी ज्या लसीसाठी मार्क केले त्याच्यापैकी 3,000 कोटीचं अर्थसहाय्य सगळ्यात जास्त हे सिरम इन्स्टिट्यूटला दिलेले आहे. त्याच्यापैकी 1732 कोटी ऑलरेडी देऊ केलेले आहेत. आणि याच्यानंतर तुम्ही म्हणता की मला धमकी येते आणि म्हणून मी काही परतणार नाही. आणि आज दुपारची डेव्हलपमेंट सांगतो, युके मध्ये त्यांनी आज 235 बिलियन पाऊंड्सच्या इन्व्हेस्टमेंटची पण तिथे घोषणा झालेली आहे. त्याच्यामुळे मला वाटतं म्हणजे माझ्या याच्यातून आता, आणि हे सगळं पुण्यातून व्यवसाय, यांचं हेडक्वार्टर हे पुण्यामध्ये आहे, महाराष्ट्रातून हे सगळे व्यवसाय करतायत. म्हणून मला वाटतं की आता याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते तुम्ही पत्रकार म्हणून चांगल्या प्रकारे करू शकाल. नाही, पण मग याच्यातून एक प्रश्न, या सगळ्या गोष्टींचे मतितार्थ आपल्याला काढता येतीलच. धनराज वंजारी येतोच आपल्यापर्यंत, पण याचा एक अर्थ सरळ असा निघतो का की अदर पुनावाला हे आत्ताच्या घडीला कोणाच्या तरी हातातलं बाहुलं झाले असतील, कदाचित त्यांना बाहुलं म्हणून वापरणारी यंत्रणा ही जागतिक पातळीवरची असू शकते. प्रसादजी, हा विषय जागतिक म्हणजे हे जिनिवाच्या गल्लीपासून ते महाराष्ट्राच्या गल्लीपर्यंतचा, पुण्याच्या गल्लीपर्यंतचा, मी पुण्याचं नाव घेतोय, पुण्याच्या गल्लीपर्यंतचा हा सगळा विषय आहे. इतकं वाटतं तितकं हे सोपं नाहीये. आणि मला तेच की एक लक्षात घ्या प्रसादजी, तुम्ही पत्रकार म्हणून एवढी वर्ष तुम्ही काम करताय, तुम्हाला कधीच धमकी आल्या नाही, तुम्ही लगेच सगळं गुंडाळून तुम्ही काय गावाकडे कधी गेलात का? आणि हे अचानक एक मिनिट फार बरं झालं आपण हा मुद्दा काढला. मुळात ज्याचं इतकं मोठं प्रस्थ पसारा महाराष्ट्रात आहे, तो पसारा सगळा जसाच्या तसा असताना हा माणूस भारताबाहेर निघून गेला म्हणजे तो सगळं गुंडाळून निघून गेलेला आहे, असं सांगायची सुरुवात सत्तेतल्या मंत्र्यांनी का करावी? अमोल अन्नदाते, आपल्याला प्रश्न. नाही, मला यात म्हणजे आधार पुनावालांनी मला एक जे गोष्ट याच्यामध्ये दिसते, एक लक्षात ठेवा, प्रोडक्शन सगळं छान सुरू आहे. तुम्हाला अजून एक बातमी सांगतो की नोवावॅक्स नावाची एक लस सिरम इन्स्टिट्यूट पुढच्या महिन्यामध्ये दुसरी लस अजून मार्केटमध्ये उतरवत आहे. तर हे सगळं असताना की त्यांनी एक विधान करायचं आणि त्याच्यावर पटापट सगळीकडे ह्या प्रकारे चक्र फिरतं, लगेच त्यांचं त्याच्यावर स्पष्टीकरण येतं. मला वाटतं एवढ्या मोठ्या माणसाला, आधार पुनावालांसारख्या एवढ्या मोठ्या माणसांना
या गोष्टीमध्ये म्हणजे इतक्या, मी असं म्हणेल की इतक्या छोट्या गोष्टीमध्ये अडकण्याची आणि अशी विधानं करण्याची गरज नव्हती. मला वाटतं गरज नव्हती. हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण आणला. धनराज वंजारी, मला या सगळ्या घटनाक्रमाच्या मागचे जागतिक धागेदोरे आपल्याकडून ऐकायचे आहेत. आपल्यासाठी वेळेची मर्यादा असल्यानं कृपया मर्यादित वेळेत आपण भूमिका मांडावी. नाही, आदर पुनावाराचा आयरिस कनेक्शन जगजाहीर आहे आणि ही क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा शब्द मी माझ्या पहिल्या फेज मध्ये जेव्हा वापरला ना, तर ही कॉन्स्पिरसी इथले मातब्बर पॉलिटिशियन, हे बघा, आज बीजेपी, काँग्रेस किंवा शिवसेना, राष्ट्रवादी असा भेद करण्यात अर्थ नाही. या इंटरनॅशनल कॉन्स्पिरेटर्सला, ही जी जागतिक स्तरावरची शोषणकारी महाव्यवस्था आहे, या व्यवस्थेला तुमच्या पक्षाशी काही घेणं देणं नसतं. अख्खं सरकार त्यांनी गिळून घेतलेलं असतं. अशी हे कॉन्स्पिरेटर ज्यावेळी पळून जातात तेव्हा ही राजकीय लोकांनी मिळून त्यांच्या बरोबर केलेली आळीमिळी गुपचिळी असते. आता एक अतिशय महत्वाचा मुद्दा प्रसाद या दृष्टीने अधोरेखित होणं महत्वाचं आहे की सिरम इन्स्टिट्यूट बरोबर केंद्र किंवा राज्य सरकारनी जो कॉन्ट्रॅक्ट केला, त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स कंडिशन मध्ये जर हा कॉन्ट्रॅक्ट वेळेत पूर्ण झाला नाही किंवा दुसरी लाट आली, तिसरी लाट आली, तर तेव्हा एखादी आकस्मिक परिस्थिती कसा हँडल होईल, आणि जर तो पूर्ण झाला नाही तर सिरमचे सीईओ पुनावाला यांना काय शिक्षेची तरतूद आहे. साधं भाडेपट्टीचा कॉन्ट्रॅक्ट केला तर आपण त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदी सगळ्या नमूद करतो. जनतेसमोर राज्य आणि केंद्र दोन्हीही सरकारांनी त्या कॉन्ट्रॅक्टच्या टर्म्स आणि कंडिशन आणाव्या. हा एक अत्यंत स्पष्ट करणारा आणि थेट जनतेच्या हिताशी निगडीत असलेला मुद्दा आहे. गणेश खंडकर, जर समजा केंद्र सरकारच्याकडून सिरम इन्स्टिट्यूटला काम दिलं गेलं असेल तर ते त्यांना पार पाडता आलं नाही, त्या बदल्यात त्यांना काही शिक्षा होणार आहे का? बघा, असं आहे की या संदर्भामध्ये जे आता वंजारी साहेबांनी सांगितलं, तर ते या व्यवस्थेमधले मोठे अधिकारी पदावर निवृत्त झालेले आहेत, त्यामुळे त्यांना याची कल्पना असेल. पण आताच्या घडीला मी एवढंच सांगू शकतो की मुळात याबाबत लसीकरणासाठी आपण प्रचंड आग्रही होतो, आणि ज्या वेळेला लसीकरणाच्या संदर्भामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचं काम सुरू होतं त्यावेळेलाही सुरुवातीपासून केंद्राने त्यांना मदत दिलेली आहे. तर निश्चितच मला असं वाटतं की हे सर्व करत असताना, त्यासोबतही करार करत असताना काही ना काही त्यामध्ये तरतूद असणारच. ठीक आहे, ऑर्डर दिली म्हणजे हे पैसे केंद्र सरकारने दिलेले आहेत, तर त्याच्या बदल्यात जे काही आपल्याला मिळणार आहे ते त्याची या चर्चेला आपण आणखीन पुढे नेऊयात. एक छोटीशी विश्रांती गरजेची आहे. लक्षवेधीच्या पुढच्या भागात आपण नक्की हा प्रश्न उपस्थित करू की वेळेला लशीच्या उत्पादनावर भर द्यायला आपण विसरलो आणि आता आपण लस उत्पादकांवर दबाव आणतोय का? नमस्कार. लक्षवेधीच्या दुसऱ्या भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण थेट जातोय आनंद दवे यांच्याकडे. पुण्याहून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. पुणे शहर शिवसेनेचे ते समन्वयक आहेत. आनंद दवे, एका गोष्टीचा खुलासा करा, तुमच्या अनुभवातून लसीच्या नियोजनात चूक झाली आहे का, आणि त्याच्यासाठी आता राज्याकडून आणि केंद्राकडून सुद्धा लस अधिकाधिक लवकरात लवकर उत्पादन व्हावी म्हणून दबाव उद्योजकांवर आणला जात असेल का? खरं आता दबाव हा शब्द वापरायचा का नाही ते खरं पुनावाल्यांचं ज्या कोणाशी संभाषण कसं झाले त्याच्यावर आहे. मुळात घाई झाली का, तर कोरोनाची दुसरी लाट ज्या पद्धतीनं आली आणि जेवढ्या वेगानं आली त्यानंतर प्रत्येक राजकीय नेत्याचं साधारण दडपण असतं जनतेचं सुद्धा, तसं त्या दडपणांनी थोडीशी घाई झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही कोणत्याही नेत्याकडनं की लवकरात लवकर कशी होईल, पण ती चर्चा असू शकते. दडपण हा भाग नसेल तसं पुनावाल्यांनी सुद्धा त्यांच्या सायंटिस्ट लोकांवर, शास्त्रज्ञ लोकांवर सुद्धा तसं दबाव टाकलेला असेल की लवकर काय करता येईल, कसं करता येईल. दबावाचा हा भाग वेगळा झाला. पण जसं मी सुरुवात केली होती, नंतर सगळे वक्ते ज्या अनुषंगाने गेले की पुनावाल्यांचं जाणं एवढं सोपं बघता कामा नये, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांची व्यक्तिगत काही स्वार्थ आहे का हे सुद्धा बघणं तेवढंच आवश्यक आहे. जसं माझं आपल्या लेखी काय स्वार्थ असू शकतो पुनावाल्यांचा भारतातून निघून जाण्याचा?
आणि खरंच ते तसे निघून गेले आहेत का व्यवसायाच्यासाठी भारताबाहेर नाही, आहेत खरं आता ते योग्य वेळेला भारतात परतू शकतात? तुमच्या लेखीत माहिती काय आहे तुमची? एक्झॅक्टली ते योग्य वेळेला सहज परतू शकले असते तर मला वाटत नाही त्यांनी असं काही स्टेटमेंट केलं असतं, कारण एवढा मोठा उद्योजक 4 वेळा महिन्यातून जर बाहेर जात असेल त्याचं काही काम असतं, ती काही बातमी सुद्धा झाली नसती. कदाचित लसीचं चालू करण्यानंतर सुद्धा 1-2 वेळा ते गेले पण असतील याच्या आधी सुद्धा. पण तसं आता सिद्ध होतं की महिन्याभर आधी तिकीट काढलेली आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आरोप करायच्या आधी त्यांना वाय+ दिली गेली आहे. माझ्या माहितीप्रमाणे वाय+ आधी दिली गेली आणि काल परवा यांची ही भूमिका तयार झाली. आनंद, ज्या पद्धतीने भूमिका मांडतायत किंवा जी माहिती समोर आणतायत त्यात बिटवीन द लाईन 2 वाक्यांच्या मधले काही मुद्दे अदृश्य स्वरूपात आहेत का? सध्या अदृश्य हाताची चर्चा आहे, आपण या अदृश्य मुद्द्यांची चर्चा करूयात. आणि अमोल अन्नदाते, आपण सांगा बिटवीन द लाईन्स अदृश्य मुद्दे काही आहेत का यातले? मी बिटवीन द लाईन्स मी तुम्हाला थेटच लाईन्स मी सांगतो प्रसादजी. एक गोष्ट लक्षात घ्या, खरंच म्हणजे मी जे म्हटलो की एवढ्या मोठ्या माणसांनी इतक्या छोट्या गोष्टीत, तर पहिलं मला तर एक म्हणजे याचं सगळं हे बघता मला असं वाटतं की त्यांनी एक पिल्लू सोडून दिलं, आपण जे म्हणतो ना एक. आणि जर त्यांना खरंच धमकी आली असती किंवा खरंच त्यांना जीवाची भीती आली असती ना, तर ते त्यांच्या पुनावाला रेसिडेन्सचं जी भव्य वास्तू आहे आणि ती तिच्या भोवती अनेक वर्षांपासून प्रचंड तडबंदी आहे, हे मी तुम्हाला सांगतो, तर ते एअरपोर्ट पर्यंतही गेली नसते. त्यांनी प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि गृह मंत्रालयाला मेल केला असता आणि पुढच्या दिवशी त्यांना ते इतके महत्वाचे त्यांची कंपनी सध्या की भारताच्या अगदी मोदीजी म्हटले असते की राष्ट्रपतींना जी सुरक्षा आहे ती आम्ही तुम्हाला देतो, आम्हाला लस द्या फक्त. म्हणजे सुरक्षा तुम्ही वारंवार पुनावालांच्या एकूणच व्यावसायिक सामर्थ्याचं इथे मुद्दे मांडता आहात, ते अधोरेखित करता आहात. अशा वेळेला सुद्धा ही व्यक्ती भारताबाहेर राहून वक्तव्य करते आहे, म्हणजे त्याचे काही ना काहीतरी व्यावसायिक हितसंबंध सुद्धा असायला हवेत. आणि मला वाटतं हेमलता पाटील, या मुद्द्याबाबत राज्य सरकार सजग होऊन माहिती घेणार आहे का? राज्यात गृह विभाग हा आता आपल्या मवियाकडे आहे. नाही प्रसादजी, पुनावालांनी जर त्या संदर्भात कंप्लेंट केली, स्पेसिफिक नावं सांगितली आणि त्यांनी जर त्या पद्धतीने मदत मागितली, माझ्या जीविताला धोका आहे किंवा अशा पद्धतीची, तर महाराष्ट्र सरकार 100% त्यांना मदत करेल. त्याच्यामध्ये काही विषयच नाहीये. नक्की विषय काय आहे ते आदर पुनावालाच सांगू शकतील. आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या थेरी मांडून त्याच्यावरती चर्चा करण्यात काही मतलब नाही. सध्या फक्त एक आहे, मी यासाठी हेमलताजी आपल्याला आठवण केली. काय आहे, भारतरत्न लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर यांनी काही समान ट्विट केल्यानंतर आपल्या गृहमंत्र्यांनी त्यांची चौकशी लावली होती. इथे एक महाराष्ट्र कर्मभूमी असलेला व्यावसायिक जेव्हा म्हणतो की त्यांना धमकी आली, त्यानंतर महाराष्ट्राचे विद्यमान गृहमंत्री काही तपासणी करू इच्छित आहेत का? गृहमंत्र्यांनी कोणाचीही चौकशी लावली नव्हती. पहिली गोष्ट, त्या संदर्भामध्ये ज्या बातम्या आल्या त्या चुकीच्या आल्या. गृहमंत्र्यांनी कोणाचीही चौकशी लावली नव्हती. त्या ट्विटच्या संदर्भात जी काही चर्चा झाली त्याच्यावरती त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यामुळं मी ह्या तुमच्या विधानाशी अजिबात सहमत नाहीये. गृहमंत्र्यांनी 100% तुमचं म्हणणं असेल की गृहमंत्र्यांनी चौकशी नव्हती लावली, पण आपल्या क्षेत्रातला एक उद्योजक धमकीची चिंता व्यक्त करत असेल तर मविया सरकारचे गृहमंत्री त्यात किमान 1-2 फोन करून माहिती तरी घेणार आहेत का? त्यांच्या कंप्लेंटची वाट पाहणार आहेत? नाही, नक्की घेतील. ठीक आहे, आपण किमान अशी अपेक्षा करूयात की महाराष्ट्राचे नवे ताज्या दमाचे गृहमंत्री या प्रकरणातली माहिती घेऊन सत्य समोर आणण्याचा प्रयत्न करतील. गणेश खंडकर, तुमच्या लेखी आता राज्य सरकारनं काय केलं पाहिजे? कारण विद्यमान परिस्थितीमध्ये खंडणी, धमकी अशाच स्वरूपाचे शब्द या सरकारच्या आजूबाजूला सातत्यानं ऐकायला मिळतात. असं आहे की आता तुम्ही प्रसादजी चर्चा चालवताय, तुम्ही खंडणी धमकी म्हणू शकता, कारण तुम्ही मी जर काय म्हणालो तर माझ्यावर पोलीस तक्रार व्हायला बसली. नाही, पण तुम्ही कुठे पोलीस तक्रारीला घाबरायला लागलात की तुम्ही या प्रकारचे शब्द वापरणार नाही याची बचावात्मक भूमिका घेताय? मी मगाशीच म्हणालो, मी अजिबात घाबरत नाही. कुठे वाटेल तिथे तक्रार करा, आपण चर्चा करतोय. प्रसादजी, असं आहे की मला जे वाटतं की आदर पुनावालांची स्टेटमेंट आल्यानंतर पहिले ते राज्य सरकारने करायला हवं होतं ते हे करायला हवं की या राज्याच्या प्रमुखांनी या बाबतीत समोर येऊन सांगायला हवं होतं की आदर पुनावालांची जी इन्स्टिट्यूट आहे ती आमच्या महाराष्ट्रात पुण्यामध्ये आहे आणि यासाठी त्यांना जे सर्व सहकार्य संरक्षण लागेल ते देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि आम्ही ते त्यांना देऊ. त्यांनी निश्चिंत राहावं हे सांगण्याची आवश्यकता होती. आता काय झालं की ते बोलतच नाहीत. आता ती त्यांची भूमिका आहे.
या तिन्ही पक्षांचे नेते वेगवेगळी स्टेटमेंट करतात, त्यामुळे हा संभ्रम निर्माण होतो. ठीक आहे, याच्यावर एक पुढचा मुद्दा पटकन धनराज वंजारी यांच्यासाठी. धनराज वंजारी, लस पुण्यात बनणार हे जाहीर झाल्याच्या नंतर ही लस पुण्याची आहे बरं का, पुणेकरांचा त्यावर सगळ्यात पहिला हक्क आहे असं सांगणारे पुनावालांना धमकी आल्याच्या नंतर चकार शब्द काढायला तयार नाहीयेत धनराज वंजारी. त्यावेळी ते सगळे अकलेचे तारे तोडले होते. पुनावाला का गेलेला आहे, 1.5 महिन्यापूर्वी त्याचं कसं काय तिकीट झालं हे या सगळ्या लोकांना माहिती आहे. म्हणून पुनावालाला मी व्यावसायिक कमी लेखतो आणि क्रिमिनल कॉन्स्पिरेटर जास्त लेखतो. कदाचित धनराज वंजारी वंजारीजी आपल्यासारख्या माजी पोलीस अधिकाऱ्यांना इतका मोठा आरोप थेट लावावा. मी त्याच्या मागचं कारण तुला सांगतो. मी ज्या कॉन्ट्रॅक्टचा उल्लेख केला त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट मस्ट बी सो हेवीली पनिशेबल की त्यांनी आपली सुटका करून तो भारताबाहेर निघून गेला. जुनं तिकीट 1.5 महिन्यापूर्वीचं होतं, त्याच्या 1.5 महिन्यामध्ये झालेल्या ज्या घटना आहेत त्या बघितल्या. दुसरं एक फार मोठं इंडिकेशन पुनावाल्याच्या जाण्यामागे लक्षात घ्या. तिसरी लाट तुमची वाट पाहते आहे आणि इतकी दुर्धर भयानक परिस्थिती या भारतामध्ये निर्माण होणार आहे. ती निर्माण होण्याच्या आधी आपलं तोंड काळं केलेलं. पण धनराजजी, लशीचं उत्पादन कुठंच थांबलेलं नाहीये. पुनावाला भारतात असोत किंवा लंडनमध्ये असोत किंवा झांबियामध्ये असोत, उत्पादन हे चालूच आहे. जुजबी उत्पादन थांबलेलं नाही, पण असं उत्पादनही होत नाही जेणेकरून 56% लोकांना आज इस्रायल, जर्मनी आणि रशिया ज्यांनी 56% लोकांचं लसीकरण केलं, दॅट इज द बिग स्टेप टू ब्रेक द चेन. अच्छा, आता इथे एक आणखी महत्वाचा मुद्दा आला. अमोल अन्नदातेंकडे त्यानिमित्तानं जाऊयात. अमोल अन्नदाते, लशीच्या उत्पादनाचं पुरेसं नियोजन जर समजा सरकारी पातळीवर आधीच झालं असतं तर आज लसीच्या साठी फोनाफोनी करायची, कथितरित्या धमक्या द्यायची वेळ आली असती की नसती? आपल्याला रोजचे सिरम इन्स्टिट्यूट रोज 20 लाख डोस बनवू शकते आणि डोस बनल्यावर ती टोचायला किंवा ती मार्केटमध्ये यायला किंवा ती सरकारकडे द्यायला 92 दिवस लागतात. याच्यावरून तुम्ही समजून घ्या की याच्यामध्ये किती गॅप आहे. तुम्हाला म्हणजे मी 2च गोष्टी सांगतो. आता आपल्याला मागच्या वेळेला एका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं होतं की आम्ही ग्लोबल टेंडरिंग करू, त्याच्यात पुढच्याच दिवशी जाहीर झालं की आम्ही कुठलीही लस खरेदी करू शकणार नाही, आम्ही याच लसी. म्हणजे आपल्याला पण अमोल अन्नदाते, त्यातली गंमतही तुम्हाला आठवत असेल. ग्लोबल टेंडर काढू काढू म्हणणारे नंतर म्हणायला लागले चेक तयार आहे, एक रकमी खरेदी करू. नाही, मला या 2च गोष्टी मुद्दे सांगतो मी मागे इथे बोललो होतो की अहो सायरस पुनावाला आणि शरद पवारांच्या संबंधांवरती अग्रलेख लिहिले गेलेले आहेत. एकेकाळी अग्रलेख कान भरून मी MBBS ला असताना वाचले. ते वर्गमित्र आहेत. म्हणून मी परत एकदा इथे जे काही सरकारचे प्रतिनिधी आहेत ते त्यांच्या धमक्या आणि ते आदर पुनावाला याच्याशी आम्हाला सर्वसामान्यांना काही घेणं देणं नाही. तुमचे वैयक्तिक, मी स्वतः एक डॉक्टर म्हणून काय करतोय माहितीये प्रसादजी, मी सिरम इन्स्टिट्यूट मधल्या मित्रांचे कॉन्टॅक्ट वापरतोय आणि हे बघतोय की माझ्या गावाला, मला माझ्या हॉस्पिटलला, केंद्राला लस मिळते की नाही. बरोबर आहे अमोल अन्नदाते, आपल्यासारख्या ग्रामीण भागात असलेल्या डॉक्टरची जर ही धडपड चाललेली असेल तर शहरांमधली परिस्थिती आणखीन भयावह झालेली असू शकते. यासाठी मी हा मुद्दा उपस्थित करतोय आणि आनंद दवेंकडे या निमित्तानं पुढचा प्रश्न घेऊन जातो आहे. आनंद दवे, आत्ता राज्याची सूत्र तुमच्या पक्षाच्या प्रमुखांच्या ताब्यात आहेत. त्यावेळेला जेव्हा रेमडेसिवीरचा काळा बाजार सुरू झालेला असतो, अशा वेळेला लशीच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे भयग्रस्त करणारी बातमी सुद्धा न येऊ देणं ही तुमच्या पक्षाच्या प्रमुखांची जबाबदारी आहे. आता पुनावालांच्या प्रकरणामध्ये गप्प राहणं हे श्रेयस्कर आहे का? नाही, निश्चितच ही जबाबदारी आहे आणि मला असं वाटतं माननीय उद्धव साहेब किंवा अख्खं सरकार ते पूर्णपणे पाळत आहेत. जनतेला विश्वासात घेणं, विश्वासात ठेवणं, त्याच वेळेस त्यांना जाणीव सुद्धा करणं की बाहेरचा धोका किती मोठ्या आहे आजाराचा. मुळात लक्षात घ्या, याच्यामध्ये सरकारचा असा काही रोल नव्हता जे आदर पुनावालांनी डिक्लेअर केलं. पुन्हा विषय तिथंच येतो की 1.5 महिना आधीचं तिकीट असताना सुद्धा लंडनमध्ये गेल्यानंतर व्हायप्ला सुरक्षा इथं मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी असं बोलणं, आणि ते सुद्धा कोणाचे स्पेसिफिक नाव न घेता अर्धवट बोलणं, म्हणजे राजकीय लोकांकडनं झालं का प्रशासकीय अधिकाऱ्यांकडनं झालं का मेडिकल मधल्या त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांकडनं झालं, हे कुणालाच त्यांनी असं नीट बोललेलं नाहीये. त्यामुळे जसं वंजारी साहेब म्हणतात की अनेक कांगोरे झाला किंवा जसं अमोल साहेब सुद्धा म्हणतात एकाच कांगोऱ्यांनी जाणं शक्य नाही आणि योग्य पण होणार नाही. दुसरं, ते याच्यानंतर भारतात येणारच नाहीये. त्यांनी इथलं सगळं स्वतःचं काही वाइंड अप केलंय, जसं ते मोदी किंवा बाकींच्या मल्ल्यांचं झालं तसं काही प्रकार झाला का, तसं अजून झालेलं दिसत नाहीये. तर आपण थोडं थांबावं. त्यांचे म्हणण्याचे उद्दिष्ट ते कधी येतात हे काही नाही, त्याच्यावर येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होईल. आपण खूप घाईघाईनी त्याच्या आनंद दवे आदर पुनावाला येतील तेव्हा येतील,
पण याच निमित्ताने एक प्रश्न थोड्या वेळापूर्वी गणेश कणकरांकडे उपस्थित केला होता, तोही आता तुमच्याकडे उपस्थित करण्याची गरज आहे. असं का होतंय की सातत्यानं गेल्या जवळपास वर्ष दीड वर्षामध्ये सरकारच्या कामकाजाच्या बरोबरच खंडणी, धमक्या, न ऐकणं, पोलीस प्रशासनामध्ये भांडण, याच गोष्टी जास्त चर्चेला येत आहेत? ह्या गोष्टी जास्त चर्चेला येतात. त्यातलं खरं किती खोटं किती माहित नाही. जसं तो ऍक्टर मेला तेव्हा यांनीच आत्महत्या नाही, खूनच झाला. फार एक नेता त्याच्यामध्ये CCTV मध्ये दिसतो, इथून सुरू झालं होतं. मग त्याच्या आधीचा मर्डर, दिव्याचा सुद्धा आत्महत्या नाही मर्डर होतं, हे सुरू झालं. नंतर काय घडलं तुम्हाला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे भाजप विरोधी पक्षात गेल्यानंतर त्यांना हे सहन होत नाहीये सरकारमध्ये येणं असणं. त्यामुळे सगळ्या गोष्टी करतात. गणेश कणकरांच्या चेहऱ्यावर लगेच हसू यायला लागले. या मुद्द्यांना समोर येताच गणेश कणकर लगेच हसायला लागलेत. कणकर, काय गरज आहे अशा प्रकारे आनंदबेनच्या वक्तव्याला हसून उडवण्याची? त्यामुळे भाजपकडनं रितसर ते पसरवलं जाते आणि मला असं स्पष्ट आरोप आहे की भाजप त्या डावा सुद्धा फसतोय. त्यांचा एकही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाहीये. गणेश कणकर, आपली जबाबदारी उत्तर देण्याची. कसं आहे, जाऊ कहा बताए दिल, दुनिया बडी है संगदिल, हे कदाचित उद्धवजींना आता कळलं असेल. असं आहे प्रसादजी की बघा, चर्चा ज्या वेळेला होते, वंजारी साहेब हे अधिकारी आहेत, अमोल अन्नदाते हे त्यातले एक्सपर्ट आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं पुनावालांबद्दल या ठिकाणी सांगतायत. पण एक वस्तुस्थिती मी आता सांगू इच्छितो की आपण सिरम इन्स्टिट्यूटला सुरुवातीला 26 कोटी लसीच्या आपण ऑर्डर्स दिलेल्या होत्या. पैकी 15 कोटी त्यांनी आता दिल्या, उर्वरित 11 कोटी मिळतील. त्याचे पैसे सुद्धा आपण त्यांना आगाऊ दिलेले आहेत. त्याचं प्रोडक्शन सुद्धा सुरू आहे. आज जी चर्चा आहे, अमोल अन्नदात्यांसोबत आपण अनेक वेळा चर्चा केली. मला 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वीचं चित्र सांगा ना. अनेक राजकीय नेते म्हणत होते ही मोदींची लस आहे, आम्ही टोचून घेणार नाही. अनेक वेळेला आपण सांगितलं की आपण जाऊन त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागेल, त्याच्यानंतरच आपल्याला लस दिली जाईल. परिस्थिती अशी होती की तिथे जो व्यक्ती त्या लसीकरण केंद्रावर जाईल तो आपला आधार कार्ड दाखवेल, आपले पुरावे देईल आणि त्याला लस दिली जात होती. आपण विविध मार्गांनी, या देशामध्ये हा एक वेगळा प्रकार चालतो, विविध मार्गांनी हे लसीकरणामध्ये वेग यावा म्हणून कोणी प्रयत्न केले हो सांगा बरं? पंतप्रधानांनी तुम्हाला असं सुचवायचंय का की लसीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेला खीळ घालण्यासाठी वारंवार हे प्रयत्न होत आहेत? आणि यासाठी मी आणखीन एक छोटासा उपमुद्दा जोडतो की लसीकरणावरचा विश्वास उडावा म्हणून सत्तेत बसलेले मंत्रीच पुनावाला पळून गेलेत, अशा प्रकारचे संकेत देत आहेत का? नाही, हे बघा, मी राजकीय आरोप करेन, पण ज्या वेळेला विषय माणुसकीचा येतो त्यावेळी मी आपली पातळी सोडणार नाही. सत्ता गेली चुलीत, पण माणुसकी सोडून कधी राजकारण होत नाही प्रसादजी, दुर्दैव आहे. मग या निमित्तानं मला हेमलता पाटलांना विचारू द्यात. मग मला हेमलता पाटील यांना विचारू द्या. डॉक्टर हेमलता पाटील, तुमच्या सरकारमधले मंत्री आदर पुनावाला यांच्या वक्तव्यांच्या बाबत संभ्रम निर्माण होईल जनतेमध्ये आणि लसीकरणाची संपूर्ण यंत्रणा कोलमडल्याची जबाबदारी स्वतःवर घेण्याऐवजी पुनावालांवर टाकता कशी येईल, अशी वक्तव्य का करतात? प्रसादजी, मला खरंच गंमत वाटते. आता आपण चर्चा ज्या दिशेने चाललेली आहे, 25-26 तारखेपर्यंत या देशाच्या पंतप्रधानांनी जेव्हा सांगितलं की राज्य हे सरकार लसी खरेदी करू शकतात, त्यानंतर राज्य सरकारला त्यांच्याकडे अप्रोच करावं लागलं. त्याच्या आधी देश पातळीवर ह्या लसी सगळ्या खरेदी होतात आणि त्या ऐकून घ्या माझं, त्या प्रत्येक राज्याला डिस्ट्रीब्युट होतात. महाराष्ट्र राज्याने 1,60,00,000पेक्षा जास्त लसीकरण केलेलं आहे. लसीचा अपव्यय 0.2% सुद्धा नाहीये. आणि अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आम्ही दिवसाला 8 ते 10 लसीकरण करू शकतो, फक्त लस कशी अवेलेबल करायची ते केंद्र सरकारने करून दिलं पाहिजे. 26 तारखेपर्यंत आपण पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये बिझी होता, आपल्याला वेळच नव्हता लसीची दुसरी ऑर्डर द्यायला, तोपर्यंत पुण्यावाला निघून गेले याच्यामध्ये. नाही, हेमलता पाटील, थोडा तपशील दुरुस्त करावा लागेल. दुसरी ऑर्डर कधीच बुक झाली आणि नुसती अशी नाही बुक झाली की चेक तयार आहे, पैसे पण जमा झाले 1200 कोटी रुपये. यावर गणेश कणकरांचं एक उत्तर घेऊयात. वेळेची मर्यादा आहे म्हणून मी आपल्याला थांबवलं. गणेश कणकर, पटकन उत्तर द्या. लसीचं नियोजन केंद्रानं चुकवलं का? नाही, बघा असं आहे, या बाबतीत अमेरिकेने काही आपल्यावरती निर्बंध घातले होते, त्या संदर्भात वारंवार चर्चा झाली. त्याच्या संदर्भात नंतर आधार पुनावालांनी सांगितलं, त्यानंतर मोदींनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची चर्चा केली, त्यांनी देखील यातले काही निर्बंध उठवले आणि आता ती रीतसर प्रक्रिया सुरू झाली आहे. दुसरी बाब, शेवटी हेही सांगतो की आता स्पुतनिक येत आहे, हे कशाचं देतंय का? आणखी 2 लसींना आपण मान्यता देऊन
त्या आणण्याचा प्रयत्न करतोय. तर 2 यासाठी दिवसापासून करतोय पण पडले. की वेग- 2 दिवसापासून अहो, कुठे ऐका ना ताई. खाली पडलं काय अहो, ताई, योजना ऐका ना. अहो, आपण काय एक्सपोर्ट ताई, कशी ऐका. केली होती सुरुवातीला प्रसादजी. मी एक वाक्य याच्यामध्ये काय म्हणजे ऍड करतो. अहो, माननीय ऐकून घ्या पंतप्रधान की. ज्या दिवशी सेरमला आले होते आणि बँगलोर किंवा हैदराबादला एका इन्स्टिट्यूटला भेटले होते, त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं लसेस भारताकडे पुरतील एवढ्या लस उपलब्ध होतील. उलट ते एक्सपोर्टची भाषा करत होते. बरं मग म्हणजे अक्षय कशाला मार्ग आपण काय? बघायला अमेरिकेला ज्या वेळेला अडथळे आणले त्याचं काय उत्तर देणार? मला एक अर्धा मिनिट फक्त दे प्रसाद. काय आपण बोलतोय? अमेरिकेने अडथळे आणले त्याच्या संदर्भात तुमच्याकडे काय उत्तर आहे का? पंतप्रधानाचं कारणच नाही ना त्यांनी बोलायचं आणि जनतेला आश्वस्त करायचं. काय बोलताय तुम्ही? आज अमेरिका आपल्याला मदत करते, ऑस्ट्रेलिया मदत करते. 2 दिवस स्पुटनिक येऊन झाले आपल्याकडे. काय करतो आपण? काय नियोजन आहे स्पुटनिकचं आपल्याकडे? हैदराबाद मध्ये येऊन लस पडलेली आहे. सांगा भाजपच्या प्रवक्त्यांनी काय नियोजन आहे त्याचं? काय? गणेश खंडकर याच्यावरचं उत्तर आपल्याकडे आहे का की परदेशी लस भारतात आलेली आहे त्याच्या वितरणाच्या संदर्भात पुढे काय निर्णय घेतले गेलेले आहेत? असं आहे प्रसादजी, स्पुटनिकची जी लस येणार आहे आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन जे होणार आहे त्या संदर्भामध्ये त्यांचे आपल्याला 7 कोटी डोस आलेली आहे. अहो ऐकून तर घ्या ताई. अहो ताई ऐका ना. तुम्ही सत्ताधारी आहात, विरोधकांचं ऐकण्याची सवय लावा. खटले दाखल करण्याच्या धमक्या देऊन किती दिवस येणार? ऐका तर सही थोडं. खोटं बोलू नका. नाही, अहो, ऐकून तर घ्या. खोटं बोलू नका. जे आहे ते वस्तुस्थिती बोला ना तुम्ही. ठीक, आपण पटकन उत्तर घेणार आहोत कारण वेळेची अत्यंत मर्यादा आहे. गणेश खंडकर, अहो, स्पुटनिकच्या 7 कोटी वितरणाच्या डोस. संदर्भातलं धोरण ठरलेलं आहे का? नक्की ठरलंय. कारण ती वेळेच्या नुसारच त्यांच्या आपल्याकडे लसी येणार आहेत. आता फायझरची आपली बोलणी सुरू आहे, ते सुद्धा वेळेनुसारच येणार आहे. ठीक आहे. आल्यानंतर त्याची साठवणूक आणि त्याचं वितरण मेल्यानंतर. याचं टाइम टेबल ठरल्याशिवाय आपण कशाला मागवणार? ठीक आहे. अमोल अन्नदाते आणि धनराज वंजारी 30-30 सेकंद प्रत्येकी पटकन आपली पटकन भूमिका सांगतो. मांडावी. अमोल अन्नदाते आधी बोलणार आहेत. स्पुटनिकच्या डॉक्टर रेड्डीच्या एरिया मॅनेजरशी मी सतत, मला आमच्या स्टॉकिस्टला कधी मिळेल आणि आम्हाला ती कशी मिळेल प्रायव्हेटला, याच्यासाठी मी फॉलोअप घेत असल्यामुळे सांगतोय 20 मे ला ही लस विक्रीसाठी खुली असणार आहे. दक्षिणेकडच्या राज्यांनी डॉक्टर रेड्डीज कडे ऑलरेडी 1.5 लाख डोसेस पैकी जवळपास 1 लाख डोसेसची राज्यातर्फे खरेदी नोंदवलेली आहे. बाकी आमच्यासारखे प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सही त्या लसीच्या मागे आहेत. म्हणून मला राज्य सरकारचे जे कोणी प्रतिनिधी आहेत त्यांना सांगायचंय की घाई करा. डॉक्टर रेड्डीचं हैदराबाद, चेन्नई मधलं हेडक्वार्टर गाठा, आपले कॉन्टॅक्ट वापरा आणि मिळेल तितकी झालेलं आहे सगळं. हे सगळं झालं तर प्रश्न कशाला उपस्थित करताय हेमलता पाटील? अहो इथे तुम्हीच समोर उघडकीस आलात ना. एका बाजूला स्पुटनिकची लस विकत घेण्याची भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे असं म्हणता आणि दुसऱ्या बाजूला असं म्हणता की कधी येणार. जाहीर केलंय की आम्ही स्पुटनिक 5 खरेदी करणार नाही. कुठलीही ऑर्डर रेड्डीज कडे नोंदवली गेलेली नाही राज्य सरकारतर्फे. सगळे आमच्यासारखे प्रायव्हेट लोक फस्त करणार ही लस आणि सरकारच्या याच्यात काही पडणार नाही. आमची इच्छा आहे की आम्हाला नका मिळू देऊ, राज्य सरकारने ती घ्यावी. नाही, एक मिनिट. अमोल अन्नदाते, कसं आहे, राज्य सरकारने स्पुटनिकची लस का खरेदी नाही, केली नाही असा सगळ्यांनी प्रश्न मी म्हणतो विचारला केंद्राने- की विचारणारे महाराष्ट्रद्रोही ठरवले जातील. वेळेची मर्यादा आहे. शेवटचा प्रश्न आहे पटकन धनराजजी. प्रसाद शांतपणे एकच मिनिट ऐकून घ्या. विश्वगुरु हो जाण्याला भारताला फायझर कडून लस पाहिजे आहे, बायोटेक्निक कडून पाहिजे, अमेरिकेकडून, युरोपकडून, रशियाकडून आणि सगळ्यात नाचक्की म्हणजे चीनची सायनोफार्मा, तिथून सुद्धा तुम्हाला लस पाहिजे आहे. चीननी करारामध्ये मेन्शन केलेलं आहे, अगदी अधिकारवाणीने बोलतो की आमची लस घ्यायची असेल तर चीनच्या वस्तू सुद्धा खरेदी करावी लागेल. हा विश्वगुरु एवढा गुडघे टेकलेला आहे. त्याचं कारण एकच आहे की सायरस पुनावालाने आवाज दिलेला आहे. सायरस पुनावाला इज अंडर बिग ट्रबल फॉर ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आणि हा अत्यंत गंभीर आरोप आहेत. चर्चेला वेळेची मर्यादा असताना सुद्धा मला या संदर्भात कोणत्याही प्रकारचे गैरसमज राहू नयेत म्हणून गणेश खंडकर यांना संधी द्यावी लागते. गणेश खंडकर 30 सेकंद आहेत फक्त. खंडकर बोला पटकन. असं आहे साहेब, ताते साहेब, हे जे आता अमोल अन्नदातेजी म्हणाले ही गोष्ट मला सुद्धा थोडीफार ठाऊक आहे. अमोल अन्नदातेजी, तुम्हाला विनंती करतो, कदाचित जर तुमच्या लक्षात आलं तर महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांना मेलवर पाठवा किंवा मुख्यमंत्र्यांना सांगा की हे सगळी प्रकरणं सोडा आणि लस येते त्याची ऑर्डर बुक करा. ठीक आहे, आपण वेळेची मर्यादा असल्यानं थांबवतोय. गणेश खंडकर, यावरची चर्चा परत एकदा स्वतंत्रपणे लसीच्या नियोजनाच्या संदर्भातली करू. लक्षवेधीमध्ये तुर्तास इतकंच. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप आभार. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.